तर बघा एक 4-5 दिवसाच्या पाठीमाग मी आपला फोटो टाकला होता आणि त्या फोटोला टायटल असा लिहिला होता की फेसबुकचा माझा हा 4था पगार आलेला आहे. तर त्या फोटोला बऱ्याच जणांनी कमेंट असं केलेलं आहे बरं का की ताई किती पगार आलेला आहे आणि फेसबुक आपल्याला कसं काय पैसे देतं, म्हणजे आपण कसं व्हिडिओ काढायला लागतात तेव्हा फेसबुक आपल्याला पैसे देतं. फोटोला जास्त पैसे भेटतात का व्हिडिओला जास्त पैसे भेटतात, असे बऱ्याच जणांचं मला कमेंट आलेलं आहेत बरं का. तर जेवढं मला माहिती आहे ना तेवढं मी थोडक्यात तुम्हाला ह्या व्हिडिओद्वारे सांगण्याचा प्रयत्न करते. पहिले तर तुम्हाला हे सांगते की ही जी सोशल मीडिया आहे ना, जसं की यूट्यूब, फेसबुक हे जे आहेत ना, तर ह्यांचा जे आपल्याला पगार येतो, तर हा पगार आपण व्हिडिओ काढलं. फेसबुकचं कसं आहे, जर आपण व्हिडिओ काढलं किंवा फोटो टाकलं फेसबुकला किंवा जे म्हणतात टेक्स्ट मेसेज ते पण टाकलं तर त्याचं पण आपल्याला पैसे येतात फेसबुकचं. आणि यूट्यूबचं कसं आहे, तर यूट्यूबचं असं आहे की यूट्यूबला एक 8 मिनिटाच्या पुढं व्हिडिओ असला तर त्याचा आपल्याला पैसे येतात. किंवा यूट्यूबचं आता असं पण आहे की छोटे जर व्हिडिओ काढले ना, जसं की शॉर्ट व्हिडिओ म्हणतात, तर त्याचं पण आपल्याला पैसे येतात. पण हे जी पैसे कधी येतात, तर आपलं व्हिडिओ जर व्हायरल झालं ना तरच आपल्याला पैसे येतात. नाही तर मोखरच आपण व्हिडिओ काढत बसलो ना तर त्याचा आपल्याला पैसे येत नाही. जेवढी लोक आपला व्हिडिओ बघतात ना तेवढं म्हणजे त्याच्यातूनच आपल्याला इन्कम होतं. तसं इन्कम होत नाही की असं नाही की चल बाबा रोजच्या रोज आपण 4-5 का ना 5, 6, 7, 8 किती सुद्धा व्हिडिओ काढू शकतो टाकू शकतोय. पण त्याच्यामध्ये ते व्हिडिओ जर आपलं बघितलंच नाहीत कुणी, म्हणजे बघितलं नाही म्हणजे 10-15 जण तर मोकार बघतयाच, पण 10-15 जणांनी बघून चालत नाही. ते व्हिडिओ लय लोकांनी बघायला लागतात, तेव्हा आपल्याला कुठंतरी थोडंसं पैसे येतात. आणि थोडक्यात तुम्हाला सांगते बरं का मी की जी मी अनुभवलं म्हणजे जे मी आतापर्यंत जे अनुभवते ते फक्त थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करते. यूट्यूबचं मी पहिलं सांगते तुम्हाला. तर यूट्यूबचं बघा असं आहे की 5,000 जर आपल्याला यूज आलं ना, म्हणजे 5,000 लोकांनी जर आपल्याला बघितलं ना तर फक्त आपल्याला $1 भेटतो. आता यूट्यूबचं तुम्ही माझं जर सांगायचं म्हणलं ना तर जवळजवळ मला एक 5वा वर्ष हे चालू आहे. आता हे 5 वर्ष म्हणजे होत्याल एक सुद्धा मला पगार यूट्यूबचा आला नाही अजूनपर्यंत. कारण यूट्यूबला माझा व्हिडिओच व्हायरल व्हायनात. आणि व्हिडिओ व्हायरल कधी होत होतं तर एक 4-5 वर्षाच्या पाठीमागं होत होतं. आता ते पण कसं होत होतं व्हायरल, तर टिकटॉक सोडून मी यूट्यूबला आले आणि टिकटॉकला थोडीशी मी व्हायरल झाले होते, म्हणजे थोडीशी फेमस झाले होते. त्यामुळे यूट्यूबला आल्यामुळं माझा व्हिडिओ पटकन म्हणजे व्हायरल होत होतं. आणि नंतर 1-2 वर्ष बघा असं झालं होतं की 1-2 वर्ष जरा थोडंसं घरामध्ये आमच्या प्रॉब्लेम झालं होतं, म्हणजे लय दुःखदायक घटना लय मोठी घडली होती. तर 1-2 वर्ष मी सहसा व्हिडिओ लक्ष देत नव्हते. मग मी यूट्यूब सोडूनच दिलं होतं, म्हणजे एवढं सहसा व्हिडिओ बनवत नव्हते, कारण थोडीशी मी डिप्रेशनमध्ये पण होती. म्हणजे घरामध्ये दुःखदायक घटना झाल्यामुळं त्यामुळं माझं ते यूट्यूबचं असं झालं की त्याच्यामध्ये दुर्लक्ष झालं आणि गॅप पण पडला. त्यामुळं तिथं व्हिडिओ बनवणं माझं जरा म्हणजे कमी पडल्यामुळं ते लोकांना असं म्हणजे लक्षामध्ये आलं की आता व्हिडिओ येत नाहीत. आणि जसं की आपण रोजच्या रोज व्हिडिओ काढतो टाकतो, मग लोकांना कळतं की आपले जे फॉलोअर्स आहेत, आपले जे म्हणजे सबस्क्रायबर आहेत, त्यांना कळतं की बाबा हे रोजच्या रोज व्हिडिओ येतात आणि ह्यांचं कॉमेडी व्हिडिओ आवडतं. ज्यांना आवडतं त्यांनी सबस्क्राईब करून ठेवलेलं असतं. जसं की आपला व्हिडिओ टाकला की लगेच त्यांच्यापर्यंत पोहोचतो. सबस्क्राईब केलं किंवा किंवा आपल्याला जे आपले फॉलोअर्स असतात त्यांच्यापर्यंत लगेच आपला व्हिडिओ पोहोचतो, आपण व्हिडिओ टाकल्या सबस्क्राईब जर केलेलं असलं की. मग त्याच्यामुळं माझं जरा म्हणजे यूट्यूबकडं माझं दुर्लक्ष झालं. आणि त्याच्यामुळं मी जरा म्हणजे यूट्यूब त्यामुळं माझं म्हणजे जे बी आपले फॉलोअर्स होते, म्हणजे माझे जे सबस्क्रायबर होते त्यांच्या तर माझ्या जरा म्हणजे हे झालं की बाबा ह्यांचं व्हिडिओच येत नाहीत, म्हणून त्यांनी पण बघायचं कमी केलं आणि मी पण व्हिडिओ टाकण्याचं कमी केलं होतं. मग ते करता करता आता कुठं 1-1.5 वर्ष झालं असेल, आता जरा मी म्हणजे जरा ते ह्याच्यातनी दुःखातनी बाहेर आले आणि मग फेसबुक सुरू केलं. तर फेसबुकला पण बऱ्यापैकी मला सपोर्ट भेटला बरं का. आणि आता पण सपोर्ट चांगला बऱ्यापैकी चालू आहे. हा आता महत्वाचं म्हणजे असं
की थोडक्यात मी युट्यूबचं तुम्हाला सांगितलेलं आहे की एवढं लोकांनी आपल्याला 5,000 लोकांनी बघितलं तर आपल्याला $1 म्हणजे भेटतो तिथं. आणि $1 कितीच आहे ते तुम्ही गुगलवरती सर्च केलं तरी चालतंय, तुम्हाला लगेच कळून जाईल. आणि फेसबुकचं काय एवढं मला आता हे मला पण एवढं काही कळत नाही बरं का, हिशोब गणित फिन मला पण नाही एवढं कळत. ह्यांच्यामुळं मला कळतं की हे मला सांगतात कधीतरी असं आहे एवढं तुला एवढं जर लोकांनी बघितलं तर तुला एवढं पैसे भेटतात असं, म्हणजे हे सांगतात त्यामुळं मला माहिती नाही. तर मला काही हिशोब गणित फिनित मला तसलं काही येत नाही बरं का, मी काही बिकलेलं नाही एवढं, मला काही एवढं गावत नाही. आणि दुसरं म्हणजे असं आता ह्या फेसबुकचं काही एवढं मला माहिती नाही बरं का, पण फेसबुकला आहे ना, मला तर मी माझा अनुभव सांगते, व्हिडिओपेक्षा जास्त फोटोला जास्त पैसे येतात फेसबुकला, मला तर असं वाटतं या. हा, तर तुम्ही फोटो पण टाकू शकता, अजून ते टेक्स्ट मेसेज जे असतात ते सुद्धा टाकू शकता या, त्याला पण आहेत व्हिडिओपेक्षा. पण मला एक नाद आहे आणि एक छंद आहे बरं का व्हिडिओचा, की आपण काही जसं की ह्याला होतो टिकटॉकला होतो तेव्हा काय आपल्याला पैसे भेटत होतं का, पण मला एक नाद आहे म्हणून मी एक मला आवड पण आहे व्हिडिओ काढण्याची, जशी की एक कला म्हणतात ना, ही कला सादर करण्याची एक संधी मला ह्या सोशल मीडियामुळं भेटलेली आहे. तर ती मला पैसे भेटू नाही तर थोडं जरी भेटलं ना त्याच्यामध्ये मी समाधानी ह्यासाठी आहे की माझ्या कलेचं थोडंफार मला पैसे भेटतात, त्याच्यामध्ये मी समाधानी आहे. आणि मी जास्त फोटो नाही बरं का टाकत, फोटोला जास्त पैसे भेटतात पण एवढं सहसा नाही टाकत फोटो, जास्त मी व्हिडिओज करत असते, कारण व्हिडिओचं मला लई नाद आहे. आणि त्या नादाचं पण थोडंफार आपल्याला पैसे भेटतात, त्याच्यामध्ये मी समाधानी. हा, आता महत्वाचा पॉईंट म्हणजे हा की किती पैसे येतात तुम्हाला, तर बघा जास्त काही येत नाहीत. आणि हा सोशल मीडियाचा नियम असा पण आहे बरं का, की जी बी काय आपल्याला रक्कम येईल ना, फेसबुकची म्हणा युट्यूबची म्हणा, जी बी काय आपल्याला रक्कम येईल ना, तर ती आपण एक हट्ट्या कधीही सांगायची नसती, असा काहीतरी नियम आहे. त्यामुळे ना तुम्हाला थोडक्यात मी सांगते की मी सांगते की मला किती पैसे देतात, आणि हे सहसा कोण सांगत नाही बरं का. बघा तुम्ही युट्यूबवरती फेसबुकवरती कितीतरी लोक आहेत, हे सहसा कुणाचा पगार सांगत नाही की किती आलेला आहे किती नाही, म्हणजे असं उदाहरणार्थ सांगतो. पण मी एक प्रत्येक महिन्याला मी ह्यासाठी तुम्हाला सांगते की जे बी पैसे येतात ना ते तुमची मेहरबानीच म्हणावी माझ्यावरती, आणि तुमच्यामुळेच येतात. मी तर स्वतःला मी असं नाही समजत की माझी कला आहे म्हणून माझ्या कलेचे मला पैसे भेटतात, त्याचा तर मला अभिमान आहे, पण ती कला तुम्ही बघताय आणि तुम्हाला आवडते म्हणून त्याचे तुमच्यामुळे मला पैसे येतात. पहिलं तर तुमचं मनापासून धन्यवाद की तुम्ही मला सपोर्ट करताय आणि तुम्ही भरभरून प्रेम देताय म्हणून मला ते पैसे भेटतात. आणि एवढं जास्त येत नाहीत बरं का की लय येतात म्हणून की महिन्याला 15-20 हजार रुपये एवढं येत नाहीत बरं का. येतात तर किती येतात ते पण तुम्हाला सांगते. पाखरू आलं म्हणून मी माझं तिकडं लक्ष गेलं. तर बघा एवढं येतात की आपलं लाडक्या बहिणीचं किती पैसे येतात, तर तेवढं पैसे येतात. त्याच्यापेक्षा 100-200 रुपये जास्त पण येतात, कधी कधी त्याच्यापेक्षा कमी पण येतात. असं एक हट्टा म्हणजे ना खामठोक तेवढंच येतात असं नाही बरं का. कधी कधी आपला व्हिडिओ व्हायरल पण होतात, कधी कधी नाही पण व्हायरल होत, पण त्याचं मला काहीही वाटत नाही. जास्त येऊ नाही तर कमी येऊ, जेवढं पण येतात ना, तर ते जे आपलं छोट्या मोठ्या ज्या गरजा आहेत आपल्या घरातल्या त्या मी माझ्या भागवू शकते, एवढे येतात आणि त्याच्यामध्ये मी समाधानी आहे. तर चला एवढंच व्हिडिओ स्टॉप करते बरं का. जर तुमचं काही प्रश्न असतील तर नक्की कमेंटद्वारे विचारा, जेवढं मला माहिती आहे ना तेवढं मी सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करते बरं का. तर चला एवढ्यातच व्हिडिओ स्टॉप करते बरं का. पुन्हा भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय ठेवते बरं का आता.